आता इथं पहिलं सेंटेन्स आपण बघितलं आयचं, आय एम अ स्टुडंट. मीचं बघितलं ही कॉल्ड मी. मायचं बघितलं धिस इज माय पेन. माइनचं बघितलं धिस पेन इज माइन. आणि रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन माय सेल्फचं बघितलं आय डीड इट माय सेल्फ. ओके, आय डीड इट माय सेल्फ. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया वीचं. आयच्या नंतर होतं वी. आता इथं दिलंय बघा, वी आर प्लेइंग क्रिकेट. बरोबर, म्हणजे काय, आम्ही क्रिकेट खेळत आहोत. बरोबर. नेक्स्ट आहे बघा, जॉईन अस. इथं दिलं बघा, जॉईन अस. हा, आम्हाला जेवणासाठी जॉईन करा. जॉईन अस फॉर लंच. नेक्स्ट आहे बघा, आता हा 3 नंबरचा आर कुठं आला बघा, दिस इज आर स्कूल. बघा, दिस इज आर स्कूल, ही आमची शाळा आहे. आता दुसरा आर कुठं जाईल बघा, दिस स्कूल इज आर. बघा, दिस स्कूल इज आर, ही शाळा आमची आहे. आता बघा स्टुडंट, तुमचे थोडे थोडे सेन्स बनायला लागतील की एक आर कुठं आणि दुसरा आर कुठं, माय कुठं माइन कुठं. अजून सगळे स्लाइड बघितल्यानंतर तुमचे सेन्स बनतील ना, ऑटोमॅटिकली तुम्ही प्रॅक्टिस करून करून त्याला काय करणार, ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला यूज करणार. सो त्यासाठी आपल्याला काय करायचे असते, तर प्रॅक्टिस करायची असते. नेक्स्ट आहे बघा, आर सेल्स. वी क्लीन्ड द रूम आर सेल्स. आम्ही स्वतः रूम साफ केली. बघा, वी क्लीन्ड द रूम आर सेल्स, है ना. तो आर सेल्सचा वापर या ठिकाणी आपण काय केलेला आहे, व्यवस्थित बघितला. आता वी चा वापर केल्याच्या नंतर आपण जाऊया यू कडे. आता इथं दिलंय बघा, यू आर व्हेरी काइंड. बरोबर, बघा, तू खूप दयाळू आहेस. नेक्स्ट आहे बघा दुसरा यू, आय विल हेल्प यू. बरोबर, बघा, आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेन. नेक्स्ट युअर आहे बघा, दिस इज युअर बॅग. बघा, दिस इज युअर बॅग, ही तुझी बॅग आहे. नेक्स्ट युअर्स आहे बघा, दिस बॅग इज युअर्स. बघा, हा 4 नंबरचा जो पॉझिटिव्ह होता तो शेवटी गेला. बरोबर. तर अशा प्रकारे तिथं काय असतो, चेंज असतो. एक पहिला जो 3 नंबरचा यू असतो, 3 नंबरच्या कॉलम मध्ये जो असतो पॉझिटिव्ह, किंवा पहिला पॉझिटिव्ह असतो तो आधी येतो सेंटेन्स मध्ये, आणि जो दुसरा पॉझिटिव्ह असतो तो शेवटी जातो. जसं की इथं आपण इथं पण बघितलं आणि बाकीच्या सेंटेन्सेस मध्ये पण आपण बघितलं. लास्ट आहे डू इट युअर सेल्फ. म्हणजे काय, ते तू स्वतः कर. ओके, ते तू स्वतः कर. तो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला म्हणायचे तू स्वतः, ती स्वतः, ते स्वतः, बरोबर, तुम्ही स्वतः, तेव्हा त्याच्यावरती सेल्फ किंवा सेल्फ लावायला विसरायचं नाही. हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आता नेक्स्ट यू आहे बघा, तो प्लुरल मध्ये येतो एक यू. यू ऑल, सॉरी, यू आर ऑल इन्व्हायटेड. बघा, सगळ्यांसाठी वापरलेलं, तुम्ही सर्व आमंत्रित आहात. आय विल टीच यू टुडे. मी आज तुला शिकवेन. नेक्स्ट आहे बघा, दिस इज युअर क्लासरूम. ओके, हा तुमचा वर्ग आहे. आता नेक्स्ट मध्ये काय झालं बघा, दिस क्लासरूम इज युअर्स. बघा, दिस क्लासरूम इज युअर्स, हा वर्ग तुमचा आहे. बघा, एकच मिनिंग आहे, हा तुमचा वर्ग आहे म्हणा किंवा हा वर्ग तुमचा आहे म्हणा, एकच मिनिंग होतं. फक्त एकात युअर अगोदर येतो आणि एकात लास्ट जातो. आता तुमच्यावरती आहे, तुम्हाला कसं बोलायचं, कसं वापरायचं. नेक्स्ट आहे युअर सेल्स. यू कॅन फिनिश द प्रोजेक्ट युअर सेल्स. तुम्ही स्वतः हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकता. बरोबर, अशा प्रकारे आपण यूचं या ठिकाणी प्लुरल यूचं एक्झाम्पल बघितलं. आता नेक्स्ट होता ही आपला. आता इथे बघा, ही इज अ क्लेवर बॉय. बरोबर, बघा, तो हुशार मुलगा आहे. आता नेक्स्ट आहे बघा, हिम. आय कॉल्ड हिम. मी त्याला फोन केला. बरोबर. त्यानंतर हिज आहे बघा, हिज म्हणजे पॉझिटिव्ह, मालकी दर्शक, काहीतरी मालकी दर्शवून सांगाल बघा इथं. तर कसं झालं बघा, हिज, ही कार. म्हणजे काय, त्याने स्वतः जेवण बनवले. बरोबर, त्याने स्वतः जेवण बनवले. अशा प्रकारे आपण हीच एक्झाम्पल या ठिकाणी बघितलं. आता तुम्हाला या ठिकाणी पोझिशनचा अर्थ कळून गेला असेल स्टुडंट. बघा, काय म्हटलो आपण, ही त्याची कार आहे, तेव्हा आपण इथं हीज वापरला. आणि हीज आपण कशामध्ये बघितला होता, पोझिशन मध्ये. पोझिशनचा अर्थ काय होतो, मालकी दर्शवणारे. बरोबर, काय दर्शवणारे, मालकी दर्शवणारे. दॅट आय हॅव टॉट यू यस्टरडे, ते मी तुम्हाला काल शिकवलं होतं. आता याच्यामध्ये एक हिज कुठं वापरला बघा, दिस इज हिज कार, हा हिज अगोदर वापरला, आणि धिस कार इज हिज, हा हिज शेवटी वापरला. बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी बघितले. त्यानंतर बघा आपण शी चे एक्झाम्पल बघूया. आता बघा इथं दिलंय, शी इज, सॉरी, शी इज व्हेरी टॅलेंटेड. बरोबर, बघा, ती खूप हुशार आहे. आय गेव हर अ बुक. मी तिला पुस्तक दिले. नेक्स्ट आहे बघा, दिस इज हर फोन. हा तिचा फोन आहे. धिस फोन इज हर्स. बघा स्टुडंट, काय झालं, धिस फोन इज हर्स. बरोबर.
म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की हा फोन तिचा आहे किंवा हा तिचा फोन आहे, एकच अर्थ झाला, फक्त एक हर अगोदर एक हर नंतर वापरला. जो सेकंड नंबरचा पॉझिटिव्ह आहे तो शेवटी वापरतो, ते आपल्याला या ठिकाणी अनुभवायला भेटतं. नेक्स्ट आहे बघा, शी पेंटेड द वॉल हरसेल्फ. तिने स्वतः भिंत रंगवली. बघा, शी पेंटेड द वॉल हरसेल्फ. आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, इटचं या ठिकाणी इट आहे. सब्जेक्ट मध्ये बघा, इट इज अ न्यू फोन. बघा, इट इज अ न्यू फोन, तो एक नवीन फोन आहे. आय बॉट इट ऑनलाईन. मी तो ऑनलाईन विकत घेतला. लुक ॲट इट कॅमेरा क्वालिटी. बघा त्याची कॅमेरा क्वालिटी. द डिसिजन वॉज इट. तो निर्णय त्याचा होता. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी हे बघा इथं काय सांगितलं, लुक ॲट इट्स कॅमेरा क्वालिटी. हे बघा, हा एक इट्स होता पहिला, पोझिशन मधला तो आधी आला, दुसरा बघा शेवटी केला. द डिसिजन वॉज इट. बरोबर, तो निर्णय त्याचा होता. द फोन अपडेटेड इट सेल्फ. बघा, द फोन अपडेटेड इट सेल्फ. फोन स्वतःहून अपडेट झाला. फोन काय झाला, स्वतःहून अपडेट झाला. आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स, डेचं एक्झाम्पल बघू या ठिकाणी. डे साठी काय, दे आर प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आहे. बघा, दे आर प्लेइंग क्रिकेट का बोललो आपण, कारण एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपण इथं काय वापरला, दे वापरला. आता इथं आपल्याला समजतंय का स्टुडंट्स, आपण मुलींबद्दल बोलतोय का मुलांबद्दल बोलतोय, नाही समजत आहे का, कारण इथं ही किंवा शी वापरलेलं नाहीये, हे डायरेक्टली प्लुरल वापरलेलं आहे. So असू शकतं, खूप मुलं पण असतील, खूप मुली पण असतील. त्यानंतर बघा दुसरा देम कुठं वापरायचा, आय विल कॉल देम. बघा, मी त्यांना फोन करेल. सो देमचा अर्थ काय होतो, त्यांना, जसं की आपण अर्थ पण बघत आलेलो आहे. आता नेक्स्ट आहे बघा, दिस इज देअर कार. बरोबर, बघा, ही त्यांची कार आहे. ही त्यांची कार आहे. आता स्टुडंट थोडंसं क्लिअर करतो. बघा, मागच्या सेंटेन्स मध्ये आपण काय बघितलं होतं, बघा इथं आपण बघितलं होतं, एकासाठी बोलत होतो आपण, त्याची कार आहे. बघा, ही त्याची कार आहे, तर आपण हीच वापरला होता इथं. बरोबर, का एकट्यासाठी. पण आपण काय म्हणलो, ही त्यांची कार आहे म्हणजे एकापेक्षा जास्त साठी वापरलं, तर आपण देचा काय केलं इथं, देअर केला. ही त्यांची कार आहे. आता नेक्स्ट आहे बघा, ही कार त्यांची आहे. धिस कार इज देअर्स. बघा, धिस कार इज देअर्स. ऍज युअर कन्व्हिनियन्स स्टुडंट, तुम्हाला जे योग्य वाटतं ते वापरा. हे वापरलं तर थोडंसं मॉडर्न वाटेल, ऍडव्हान्स वाटेल. बट तुम्हाला समजा प्रॅक्टिसला बोलायला प्रॉब्लेम येत असेल तर हा पण वापरला तरी नो प्रॉब्लेम. ओके. आता नेक्स्ट बघा, देमसेल्स. दे कुक द फूड देमसेल्स. बरोबर, दे कुक द फूड देमसेल्स म्हणजे त्यांनी स्वतः जेवण बनवले. ओके, त्यांनी स्वतः जेवण बनवले. सो लक्षात ठेवायचं स्टुडंट, जेव्हा जेव्हा स्वतःचा सेन्स येईल तेव्हा तेव्हा तुम्ही सेल्फ किंवा सेल्फ या ठिकाणी अप्लाय करणार. हे आपल्याला शिकायला भेटलं. पॉइंट टू बी नोटेड इन युअर नोटबुक. जेव्हा जेव्हा मी इम्पॉर्टंट टॉपिक काही पॉईंट बोलेल तेव्हा त्याला फास्ट मध्ये काय करायचं, तुम्ही राईट डाऊन करायचं. ओके स्टुडंट, सो अशा